नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल आपण आंबील करणार आहोत. पाडवा झाल्यानंतर जी गळती बसते आणि गळती बसल्यानंतर जे एकादश होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जी आंबील करतो ना, ती आंबील वड्यांमध्ये पण सुद्धा केली जाते. तर विदर्भामध्ये अशाच पद्धतीची केली जाते, पातळसुद्धा केली जाते. पण मी वड्यामध्ये कशी करायची तुम्हाला अगदी नवीन पदार्थ आहे, पण खायला खूप छान लागतो आहे. विदर्भामध्ये अगदी स्पेशल आहे ही आंबील, तर नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासोबतची चटणी पण खूप खास लागते. तर अगदी मस्त अशी, आणि तुमचे क्यूब्स कसे पडतील म्हणजे अगदी वड्या कशा पडतील आणि कशी शिजवायची हे टिप्स आहेत तुम्हाला मी इथे सांगणार आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे मोठं, आणि त्यामध्ये मी छोटं मापाचं पातेलं, एक छोटं म्हणजे 2 वाट्याचं प्रमाण असं आहे तसं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये घालायचं आहे आंबट दही आपल्याला 1 वाटी. तर 1 वाटी दही घातल्यानंतर पाणीसुद्धा त्या वाटीमध्ये घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जर आंबट दही कमी असेल तर 1.5 वाटी किंवा 2 वाट्या दही घालावं लागेल. पाणी घालायचं नाही, मग नुसतं भिजून घ्यायचे. आणि भिजून घेताना जे ज्वारीचं पीठ आपण भिजून घेतो थोडं थोडं पाणी करून, एकदम पातळ नाही करायचं आहे, अगदी स्मूथ करायचं आहे. म्हणजे काय होईल, सकाळपर्यंत आपण रात्री भिजू घालणार आहोत, कारण सकाळी रात्री भिजू घालावं लागते आणि सकाळी ती आंबील आपल्याला हाटून म्हणजे करावी लागते. त्यासाठी काय करायचं आहे, व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. जे दही आपण घातलं आहे त्यामध्ये, ते दही त्या पिठामध्ये अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी लागलं तर परत पाणी टाकायचं, पण इथे पाणी टाकण्याची गरज नाही आहे. 1 वाटी मी दही घातलं आहे आणि 1 वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित आपलं प्रमाण झालेलं आहे आणि स्मूथ असं फ्लफी जसं असतं ना तसं पीठ आपलं तयार झालेलं आहे. हे पीठ ज्यावेळेस सकाळपर्यंत भिजून जातं ना, त्यावेळेस अगदीच भुसभुशीत पीठ होतं आपलं, म्हणजे ताकाने आंबवलं जातं ते पीठ. त्याला आंबवण्याची प्रक्रिया केली जाते रात्रभर, म्हणून रात्रीला त्याला दह्यामध्ये भिजू घातलं जातं. तर हे झालं आपलं ज्वारीचं पीठ एकसारखं भिजू घालून आणि व्यवस्थित मिक्स करून झालं. तर आता काय करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण. आणि हे रात्रभरीसाठी मी 9ला ज्वारीचं पीठ भिजू घातलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून सकाळपर्यंत आपण तसंच ठेवणार आहोत. तर सकाळी थोडंसं कडेला पाणी सुटलेलं आहे त्याला, म्हणजे पाणी सोडलेलं आहे त्याने, आणि भुसभुशीत असं रात्रीपेक्षा अगदी काय म्हणतात ना आपण, इडलीचं पीठ कसं आपलं फर्मेंट होतं राईट, तशाच टाईपचं आपलं हे पीठसुद्धा फर्मेंट होतं, म्हणजे अगदी आंबवल्यासारखं होतं. आंबवण्याची प्रक्रिया जी आहे ती रात्रभरच होते आंबीलची, म्हणून आपण याला रात्री भिजू घालतो आहे. तर हे पीठ तुम्ही बघू शकता, याचं टेक्स्चर पण खूप छान आहे. याला आपल्याला शिजवायला जास्त पाणी लागणार नाही आहे. तर मी पाण्याचंसुद्धा तुम्हाला ॲक्युरेट प्रमाण सांगणार आहे. आपण 1 पातेलं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं, तर आपल्याला 1च हिस्सा आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अर्ध्याला कमी पाणी घ्यायचं आहे. अर्धा पण पातेलं पाणी नाही घ्यायचं आहे, अर्ध्याला कमी पाणी घ्यायचं आपल्याला. तर हे झालं पाणी, त्याला उकळी आणून घ्यायची. मीठ वगैरे काहीच घालायचं नाही, आंबीलमध्ये मीठ नसतं, तर मीठ इथे घालायचंच नाही आपल्याला. आणि हे पीठ जे आहे पूर्ण एका पातेल्यामध्ये, म्हणजे त्या पाणी उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलं पाण्याचं प्रमाण, 1 वाटी जर तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं असेल तर अर्ध्या वाटीला कमी पाणी घालायचं आहे आपल्याला. तर येथे घोटून घ्यायचं आहे. तर घोटून घेताना गॅस आता थोडासा वाढवायचा आहे, मिडियम करायचा आहे, आणि एकसारखं त्याला हलवत राहायचं. म्हणजे काय होईल, आपली गिठळी पण होणार नाही आणि पीठ एकसारखं शिजायला येईल. आंबील ज्यावेळेस आपण घोटून घेतो ना, त्यावेळेस गॅस जर एकदम फुल असला ना तर गिठळ्या होतात, म्हणजे त्यात गाठी तयार होतात. तर आता काय करायचं, स्टीलचा चमचा घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण जसं चिक कसा घुटतो आहे त्या टाईपचं आपल्याला याला घोटून घ्यावं लागेल. जसं जसं ते त्याला वाफ लागेल किंवा गरम होईल तसं तसं हे पीठ जे आहे ते अगदी शिजायला लागतं, म्हणजे घट्ट व्हायला लागतं आहे. जितकं घट्ट होईल तितकं तुम्हाला थोडंसं घोटायला जरा जड जातं आहे, कारण एकसारखं त्याला घोटून घ्यावं लागतं, त्यामुळे हात थोडासा दुखतो. पण आंबील थोडंसं 5 मिनटापुरतं आपल्याला थोडासा त्रास होईल, पण आंबील खूपच छान होते. तर चमच्याच्या सहाय्याने मी एकसारखं प्लेन करून घेते त्याला, म्हणजे वड्यासुद्धा आपल्या छान पडतील. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं त्याला मी फेटून घेते, म्हणजे चमच्याच्या सहाय्याने घोटून घेते. जसं जसं गरम होईल आणि शिजायला लागेल तसं तसं ते घट्ट होते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त प्लेन करून घेते मी, आणि पूर्ण एकसारखं आपल्याला परत परत काय करायचं आहे, घोटून घ्यायचं आहे आणि एकसारखं चमच्याने पूर्ण एकसारखं काढून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा एकजीव करायचं आहे. म्हणजे पूर्ण आंबील जी आहे एकसारखी शिजल्या गेली पाहिजे. जितकी छान शिजल्या जाईल तितकी तुमच्या दाताला चिटकणार नाही, तिचं टेक्स्चर खूप छान येईल. म्हणून आपल्याला आंबील शिजवताना तेवढी काळजी घ्यावी लागेल. तर आंबील शिजवताना व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी. मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित परत एकदा घोटून घ्यायचं आहे, ते गॅस कमी करायचा आहे. ही प्रोसिजर फार महत्त्वाची आहे तुमची शिजवण्याची. त्यासाठी फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे आणि आपल्याला त्याला मंद आचेवर, म्हणजे जितका कमी गॅस असेल ना
त्या कमी गॅसवरती तुम्हाला ते शिजू द्यायचं आहे. तर असं करून आपल्याला 3 ते 4 वेळेस 2-2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. असं 10 मिनटाचं शिजवून घ्यायचं आहे. पण काय करायचं, दर 2 मिनटाला आंबील आपल्याला एकसारखी चमच्याने मिक्स करायची, परत झाकण ठेवायचं आहे. परत तीच प्रक्रिया करायची आपल्याला. झाकण काढून घ्यायचं आहे, परत मिक्स करायचं आहे. त्यामुळे काय होईल, एकसारखं पूर्ण पीठ आपलं शिजलं जाईल आणि तुमची आंबीलसुद्धा मस्त म्हणजे ना दाताला चिटकणारी आंबील होईल. अगदी टिप्स आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पाण्याचं प्रमाण, ज्वारीचं प्रमाण आणि दह्याचं प्रमाणसुद्धा. दह्याचं थोडं इकडं-तिकडं झालं तरी चालेल. तुम्हाला आंबट हवी असेल तर थोडंसं आंबटचं प्रमाण वाढवलंच चालेल. पण आंबट कोणाकोणाला आवडत नाही. पण आंबटच छान लागते ती, म्हणून मी थोडंसं दही जास्त घातलेलं आहे. आंबट दही होतं म्हणून 1 वाटी घातलं आहे. तर इथे आंबील शिजली की नाही आपण चेक केलेली आहे. चांगला गोळा तयार झाला आहे आणि चमच्यालासुद्धा आंबील राहत नाही आहे. म्हणजे काय होतं, याचा अर्थ असा होतो की आपली आंबील चांगली शिजत आलेली आहे. तर या स्टेजवरती आता काय करायचं, आपल्याला ही काढून घ्यायची आहे. झाकण एकदा परत ठेवून घेतले मी. थोडीशी आपण एकदा वाफ देऊन घेतो. वाफ देऊन घेतल्यानंतर तोपर्यंत मी काय केलं आहे, एका प्लेटीमध्ये ओला कपडा करून घेतला आहे आणि पूर्ण पिळून घ्यायचं, पूर्ण पाणी त्याचं बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे आंबीलचं जे पीठ आहे, ज्वारीचं जे शिजून घेतलेलं पीठ आहे, ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खाली मी ताट घेतलं आहे आणि ताटामध्ये कपडा ठेवला आहे ओला करून. चांगलं पिळून घेतला पण ओला आहे तो. पूर्ण आंबीलचा पिठाचा गोळा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्यानंतर आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच त्याला काय करायचं, सेट करून घ्यायचं आहे. तर त्या ओल्या कपड्यानेच, आपल्या हाताने नाही करायचं, हाताला गरम लागेल, चिटकेल. तर ओल्या कपड्यानेच आपल्याला काय करायचं आहे, थापून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल ओला कपडा कशासाठी केला आहे? ओल्या कपड्याने आंबील ही कपड्याला चिटकत नाही आहे आणि एकसारखं पूर्ण आपलं पीठ निघतं आहे. म्हणून आंबील त्या कपड्याला चिटकू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालतो आहे, पाणी लावतो आहे त्याला आणि ओल्या कपड्यात आपल्याला ही थापून घ्यायची. तर चांगली थापून घेतली, जाडसरच थापून घ्यायची, जास्त पातळ नाही करायची. जाडसर वड्या कशा असतात, आपल्या ढोकळ्याच्या वड्या असतात तशा टाईपचं आपल्याला हे करायचं आहे. तर हे ठेवलं मी झाकून. तर हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. तुम्हाला जर घाई गडबड असेल की लगेचच आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा महादेवाला, तर तुम्ही ते करू शकता, फ्रीजमध्ये ठेवून लगेच खायला घेऊ शकता. तर इथे लाल सुक्या मिरच्या घेतल्यात मी 20 ते 25 आणि त्यामध्ये लाल सुक्या मिरच्यामध्ये लसूण घालायचं आहे आपल्याला चांगला. 10 ते 12 लसूण म्हणजे 10 ते 12 बारीक बारीक असल्यामुळे मी थोडंसं जास्त घातला आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. याचं आपल्याला जाडसर असे चटणी करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त खमंग चटणी झालेली आहे आपली आणि स्पायसीसुद्धा. तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर थोडी बेडग्या मिरचीची वापरली तरीही चालेल. फक्त लसणाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण ॲक्युरेट असलं पाहिजे, म्हणजे छान लागेल. ती झाली सोबतची चटणी. याच्यासोबत घुगऱ्यासुद्धा केल्या जातात. मी हा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी टिप्स आहेत, तो पण व्हिडिओ आहे. तर येथे आता आपल्याला काय करायचं, ह्या आंबीलच्या ज्या वड्या आहेत त्या वड्या करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी काय केलं आहे, चाकूच्या साहाय्याने याचे काप करून घेण्यासाठी. तर काप करताना तुमच्या लक्षात येईल, वड्या अगदी मस्त पडलेल्या आहेत, म्हणजे आंबील आपली छान शिजलेली आहे. तर कोणालाही जमेल, नवशिक्यांनासुद्धा जमेल अशा पद्धतीची आपण आंबील केलेली आहे. आणि अगदी क्यूबमध्ये, चिकटपणा नाही, बोटाला चिटकत नाही, काहीच नाही, काहीच नाही. काय होतं, पाण्याचं प्रमाण इकडं तिकडं झालं तर बोटाला चिटकते, दाताला पण चिटकते, मग नंतर खावंशी वाटत नाही. तर अगदी मस्त वड्या पण सुरेख पडलेल्या आहेत आणि खायला पण छान आंबूस आंबूस झालेली आहे. चटणी त्यासोबतची विचारूच नका, अगदी मस्त झालेली आहे. तर अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धतीची आंबील. तुम्हाला जमत नसेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, म्हणजे नवशिक्यांनासुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणासहित आणि व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हालाही जमेल अशा पद्धतीची आपण आंबील केलेली आहे. तर यावेळेस तुम्ही एकादश झाल्यानंतर उद्या, आज संध्याकाळी तुम्हाला पीठ भिजू घालावं लागेल. सकाळी मस्त घोटून अशी आंबील करावी लागेल आणि देवाला नैवेद्य ठेवला की तुम्हाला ही आंबील खाता येईल. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही माझी आंबीलची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.